नमस्कार मित्रांनो, मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 चा निधी मंजूर झाला आहे आणि तो कुठे, किती व कशासाठी देण्यात आला आहे हे सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी हा शासन निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्धी भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे। मजूर निधीची माहिती। संजय गांधी निराधार अनुदान योजना एकूण मजूर तरतूद 143.72 कोटी। मित्रांनो, वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना एकूण मजूर तरतूद 57.54 कोटी। यामधून जिल्हा स्तरावरील कार्यालयीन खर्च, वेतन, पाणी, वीज, प्रवास खर्च यासाठी निधी दिला जात आहे। सध्या वितरित करण्यात आलेला निधी नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी संजय गांधी निराधार योजना 29.55 कोटी, वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजना 12.3 कोटी। हा निधी BIMS प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्तांना वितरित देखील करण्यात आला आहे। कोणत्या विभागांना निधी मिळाला? हा निधी खालील विभागीय आयुक्त कार्यालयांना देण्यात आला आहे: पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर। यानंतर जिल्हाधिकारी तालुका स्तरावर निधीचे वाटप करण्यात येणार आहे। या शासन निर्णयामुळे निराधार लाभार्थी, वृद्ध भूमिहीन शेतमजूर यासाठी योजना सुरळीत चालू राहण्यास मदत देखील होणार आहे। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा जिल्हा तालुका कार्यालयाशी संपर्क ठेवा। अशाच सरकारी योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।